चला नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीला आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आत्ता आपण बघतो आहे अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024 आणि बुद्धिमत्ता हा आपला टॉपिक असेल. बुद्धिमत्तेमध्ये आलेले अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024 मध्ये झालेली आहे. त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये जे प्रश्न विचारले होते ते बुद्धिमत्ता कसं आपल्याला सॉल्व करायचं होतं आणि कमीत कमी वेळेत ते आपण बघूया आणि त्या बुद्धिमत्ताचं पूर्ण विश्लेषण आपण आज बघतोय. ठीक आहे. पहिला प्रश्न काय होता आपला बघा. पहिला प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक शोधा. म्हणजे हे अंक आहेत, म्हणजे हा आपल्याला प्रश्न आहे. 2 आहे, 3 आहे, 7 आहे, 16 आहे, 32 आहे आणि आपल्याला विचारलं आहे प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय असेल सर. मग आता आपण असं बघू शकतो, यांचा फरक बघू शकतो ना आपण. 2 आणि 3 मध्ये फरक कितीचा आहे सर? 1चा. 3 आणि 7 मध्ये फरक कितीचा आहे सर? 4चा. 7 आणि 16 मध्ये फरक कितीचा आहे सर? तर 9चा फरक आहे ना. म्हणजे आता बघा, आणि 16 आणि 32 मध्ये फरक कितीचा आहे सर? 16चा. मग आता मित्रांनो, हे तुम्हाला काय झालं हे समजलं आहे का? बघा, 1चा वर्ग 1 आहे, 2चा वर्ग 4 आहे, 3चा वर्ग 9 आहे, 4चा वर्ग 16 आहे. मग इथे मला काय पाहिजे? इथे 5चा वर्ग पाहिजे मला. आता 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा, 4चा आणि 5चा वर्ग पाहिजे. 5चा वर्ग किती आहे मित्रांनो? तर 25. मग मी काय करणार, ह्या 32 मध्ये 25 अधिक करणार, 2 आणि 5 7 आणि हे 5. म्हणजे मला इथं प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी मला 57 ही संख्या पाहिजे सर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकला असता आणि ही याची ट्रिक होती या प्रश्नासाठी. ठीक आहे. चला, जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपण 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरती बुद्धिमत्ता आणि गणित यांची सिरीज आपण चालू केलेली आहे आणि एक PYQची सिरीज पण चालू आहे. ते 3 सिरीज आता आजपासून चालू झाली आहे. बुद्धिमत्ताची ही पहिला व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण गणिताच्या एक्सप्लेनेशनचे 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत. ते व्हिडिओ जर बघितलं नसेल तर ते बघून घ्या. ही बुद्धिमत्तेची आहे आणि एक पोलीस भरती स्पेशलिस्ट PYQची चालू आहे. ती आहे टॉपिक वाईज. म्हणजे बेरीज असेल, बेरजेवरचे कसे प्रश्न विचारलेत पोलीस भरतीमध्ये 2004 पासून ते 2024 पर्यंत, वजाबाकीवरती कसे, शेकडेवरती कसे, नफा तोटावरती कसे, लसावी मसावीवरती कसे प्रश्न विचारले आहेत त्यांची ती सिरीज आहे. तर जर तुम्ही बघितलं नसेल तर ती सिरीज व्यवस्थित बघून घ्या. त्या सिरीजमधून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघूया. चला आता बघा, आता हा दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय आहे? तर दुसरा प्रश्न आपल्याला म्हटलं आहे रेखा उत्तरेकडे 5 किलोमीटर चाललेली, त्यानंतर उजवीकडे वळून ती 3 किलोमीटर चालली, तेथून ती दक्षिणेकडे वळून 8 किलोमीटर चालली, त्यानंतर ती मागे वळाली व 3 किलोमीटर चालून थांबली. तर मूळ ठिकाण आता कोणत्या दिशेला आहे? म्हणजे ती जिथं थांबली आहे ना त्याच्या कोणतं, म्हणजे मूळ ठिकाण आता जिथून सुरुवात झाली आहे आणि ती आता कुठे, तिथून मूळ ठिकाण कोणतं आहे, कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला विचारलं आहे. आता बघा, पहिले आपण काय करणार, इथं समजा आपण समजू रेखा आहे. इथे तुम्ही रेखा लिहा. इथे रेखा आहे. तर रेखा आता काय केली आहे, रेखा इथून सुरुवात केली ना रेखानी, म्हणजे रेखाने इथून सुरुवात केली आहे चालायला. ही रेखा आहे, हे असं टिंबक, इथून रेखाने सुरुवात केली आहे चालायला. तर कुठे वळेल सर? तर उत्तरेकडे. किती किलोमीटर चालली ती? तर 5 किलोमीटर. मी सरळ असं उत्तरेकडे म्हणू शकतो. हे उत्तर आहे. उत्तरेकडे किती चालली सर? तर 5 किलोमीटर. आता मग त्यानंतर ती उजवीकडे वळून, आता उजवीकडे म्हणजे याची उजवीकडे, म्हणजे आपले हे उजवीकडे म्हणजे ती पूर्व दिशेला वळेल. पूर्व दिशेला वळून किती किलोमीटर चालली सर ती? तर ती 3 किलोमीटर चालली सर. हे 3 इथे. तेथून ती दक्षिणेकडे, आता दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण खाली असेल. वरची दिशा कधी पण उत्तर असते, खालची दिशा दक्षिण. मग दक्षिणेकडे म्हणजे इथे दक्षिण. आता दक्षिणेकडे किती चालली सर ती? तर 8 किलोमीटर चालली. हे मग 8 किलोमीटर इथे लिहू शकतो. हे 8 किलोमीटर. त्यानंतर आता दक्षिणेकडे चालली ना इथं. आता त्यानंतर ती मागे वळाली, म्हणजे रिवर्स होईल. मागे वळून किती ती 3 किलोमीटर चालून थांबली. म्हणजे इथून ती परत वळाली आता आणि इथे 3 किलोमीटरला थांबली आहे ती. बरोबर. आता बघा, तर मूळ ठिकाण आता कोणत्या दिशेला आहे? म्हणजे आता बघा, सुरुवात केली होती इथून, हा बघा यांचा बघा, ही अशी गेली वरती उत्तरेकडे आणि तिथून खाली आली आहे दक्षिणेकडे. 8 किलोमीटर आली ना आणि 3 परत आली आहे. म्हणजे ती आहे कुठे? तर सर ती इथे आहे. मग इथे कुठे? तर इथे म्हणजे ही पूर्व दिशेला आहे ना ती.
ही इथं पूर्वेला आहे. मग आता हे मूळ ठिकाण बघा काय विचारलं आहे, मूळ ठिकाण आता कोणत्या दिशेला आहे. मग आता ती जर इथे असेल, इथे थांबली आहे, पूर्वेला थांबली आहे ती इथे, म्हणजे मग इथून आता बघा रेखा, आता हा मूळ ठिकाण आहे ना, आता मूळ ठिकाण कोणत्या दिशेला आहे, मग इथून ही पूर्वेला असेल ना, हे पश्चिमेला असेल ना, बरोबर. मग आता आहे का सर ऑप्शनमध्ये पश्चिम, तर हो सर, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, मग हे पश्चिम असेल आपलं उत्तर. तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो या गणिताला सॉल्व करू शकला असता. आता बघा हा चौथा प्रश्न बघा, चौथा प्रश्न काय म्हटलं आहे, जर बघा चौथा काय आहे, जर DO 4 असेल, PIT 9 असेल, KIT 16 असेल आणि हा CRAMP हा किती असेल आपल्याला प्रश्न आहे. आता आपण मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच हे काय आहे वर्णमालिका आहे ना, आणि वर्णमालिकामध्ये आपल्या ABCD पासून अंक बनायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ABCD मित्रांनो तुम्ही तोंडपाठ करून टाका, म्हणजे कोण कोणत्या नंबरला आहे. आता D कोणत्या नंबरला आहे सर, तर D 4 नंबरला आहे आणि O किती नंबरला आहे सर, 15. मग आता 4 आणि 15 याच्यातून हे 4 कसं बनलं असेल हे लॉजिक करा. आता जर हे तुम्हाला समजलं असेल ते 4 आणि हे 4 आणि 15 आहे, तर कसं बनलं असेल, जी बरोबर इथं 4 आहे. मग PIT वरून 9 कसं बनलं असेल, KIT वरून 16 कसं बनलं असेल, तसं आपण याचं बनवू शकतो, याचं लॉजिक लावू शकतो. आता याचं मित्रांनो सरळ सरळ याच्यामध्ये बघा, आता या पेपर सेटरने लॉजिक काय लावलं आहे. आता बघा हे 2 अंकी आहे ना, 2 अंकी, तर आपल्याला 2चा वर्ग केला आहे 4. आता हे काय आहे 3 अंक आहेत ना, मग 3चा वर्ग केला आहे, 3चा वर्ग किती आहे सर, 9 आहे. मग इथं हे काय आहे 4 अंक आहेत ना, मग 4चा वर्ग केला आहे सर 16 आहे, हो सर. मग हे किती अंक आहेत मित्रांनो, 5 अंक आहेत ना, मग 5चा वर्ग किती असेल, मग 25 आहे सर असं ऑप्शनमध्ये 25. तर हो मित्रांनो, म्हणजे आपलं उत्तर काय असेल हेच असेल. आणि हे मित्रांनो तुम्हाला कशावरून समजतं, जास्तीत जास्त तुम्ही जर पेपर सॉल्व केले ना तर तुम्हाला समजतं की हे लॉजिक काय चाललं आहे. आता काही मित्र काय करतात, D आणि O मी तुम्हाला सांगितलं आहे, हे D 4 नंबरला आहे, O 15 नंबरला आहे, यांचं लॉजिक 4 कसं तयार होईल ते कसंच होत नाही, कसंही ते लॉजिक लावत. मग याच्यात त्यांनी ही लॉजिक लावली आहे की या लॉजिकनुसार आपलं उत्तर निघालं आहे आणि उत्तरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक 4मध्ये उत्तर आपलं आहे. ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला लॉजिक मी जे लावतो आहे, जे ट्रिकने तुम्हाला शिकवतो आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जसं तुम्हाला फायदा होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण फायदा होईल. चला ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघू. चला आता बघा, आता हा प्रश्न बघा काय आहे आपल्याला, जर भाषा म्हणजे हे अंक आहे, ब्रेन म्हणजे हे अंक आहे, तर असर म्हणजे काय असं आपल्याला विचारलं आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मला सांगा बघा, आता B आहे, H आहे, A आहे, S H आणि A आहे, आणि किती आहे मित्रांनो 154, हे 754. आता B साठी 1 वापरला आहे, H साठी 5 वापरला आहे, A साठी 4, S साठी 7, H साठी 5 आणि A साठी 4 आहे. हे बघा इथे A आहे 4 आहे, इथे A पण 4 आहे. म्हणजे त्यांनी या अंकासाठी हे अंक वापरले, या अंकासाठी हे अंक वापरले आणि या अक्षरासाठी कोणते अंक आपल्याला विचारलं आहे. मग आपण ते काढू शकतो ना, कसं काढायचं आहे ते. मग आता बघा ब्रेनसाठी काय आहे सर, तर हा B R A I आणि हे N, यांच्यासाठी काय वापरलं आहे 13, 400, हे 8. आता फक्त याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, आता असर आपल्याला काढायचं आहे. तर डायरेक्ट फक्त कोण कोणासाठी वापरलं आहे ते फक्त बघायचं आहे. आता बघा A आहे, A साठी काय आहे, हे शेवटी 4 आहे, हे बघा A आहे शेवटी आणि इथे 4 आहे शेवटी, म्हणजे A साठी काय असेल सर 4 असेल, तर इथे 4 आणि इथे 4 लिहू शकतो मी, हो सर. हे शॉर्टकट डायरेक्ट सॉल्व करा. आता मला सांगा पहिल्या नंबरला 4 आणि 3 नंबरला 4 कुठं आहे, इथं आहे का, पहिल्या नंबरला पण 3 नंबरला आहे, म्हणजे हे ऑप्शन नसणार. पहिल्या नंबरला पण 3 नंबरला 0 आहे, म्हणजे हे माझं नसाल. इथे 1 नंबरला आणि 3 नंबर, 1 नंबरला आणि 3 नंबरला 4 आहे. मग आता मी काय शोधणार R. आता R कुठे आहे, तर R सर याच्यामध्ये आहे ब्रेनमध्ये, Rच्या इथे आहे 3 आहे, म्हणजे मला 4 नंबरला इथे 3 पाहिजे. आता इथे कशामध्ये आहे, इथे 7 आहे, म्हणजे हे नसेल आणि हे माझं उत्तर असेल. S साठी काय आलं आहे, मग S साठी 7.
आणि हे बघा इथे यससाठी 7 आहे, म्हणजे माझं उत्तर काय असेल, माझं उत्तर असेल 2 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोपं असतं. बुद्धिमत्ता काही जास्त अवघड विषय नाही, याच्यामधले जास्तीत जास्त प्रश्न सोपे असतात, फक्त ते लॉजिक तुम्हाला समजायला पाहिजे. लॉजिक जर तुम्हाला समजलं तर प्रश्न सोपे असतात, आणि जर लॉजिकच नाही समजलं तर मग प्रश्न अवघड आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. चल आता बघा, एका सांकेतिक भाषेत 321 ला म्हणतात बॉईज आर टॉल, आणि 254 ला म्हणतात ट्रीज आर गुड, आणि 156 ला म्हणतात टॉल इज गुड. म्हणजे याच्यामध्ये हा प्रश्न कसा सोडवायचा, आणि तर बॉईज या शब्दासाठी कुठला अंक वापरला आहे हे आपल्याला विचारलं आहे. आता याच्यात बी मागच्या उदाहरणासारखंच आहे, याच्यात फक्त एका अंकाला एक शब्द वापरलेला आहे. मग आता मी लिहू शकतो सर, आता इथे बघा, फक्त इथे व्यवस्थित लक्ष द्या, फक्त मी काय करतो आहे. आता इथे फक्त तुम्हाला कटछाट करायची आहे. आता याच्यामध्ये या दोघांमध्ये फरक बघा, याच्यामध्ये साम्य काय आहे सर, तर याच्यामध्ये काही साम्य आहे का, साम्य शब्द दिसतोय का तुम्हाला? हो सर, इथे 2 दिसतोय, इथे 2 दिसतोय. मग हा 2 कॅन्सल करा आणि हा 2 कॅन्सल करा, आणि याच्यातला साम्य शब्द बघा, हा आर कॅन्सल आणि आर कॅन्सल. म्हणजे मी सर मग सर आरला सर 2 म्हणू शकतो का? हो ना, आरच्यासाठी 2 वापरलं आहे त्यांनी. मग आता बघा, आता याच्यामध्ये 3 आहे, 1 आहे, इथे 5 आहे, 4 आहे, म्हणजे साम्य शब्द कुठंच नाही आता. आता याच्यात बघा, याच्यात 5 आहे, याच्यात आणि याच्यात बघा, आता याच्यात 5 आहे, याच्यात 5 आहे, आणि याच्यात मग शब्द बघा, सेम शब्द कोणता आहे, गुड आहे, गुड आहे, 5 आहे, 5 आहे. म्हणजे सर मी ह्या गुडला 5 म्हणू शकतो. हो सर, ह्या गुडला मी 5 म्हणू शकतो. म्हणजे हे 5 माझा कॅन्सल, हा 5 कॅन्सल, हा गुड कॅन्सल, हा गुड कॅन्सल इथेच. आता पुढे आता काय करायचं, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे, इथे बॉईज आहे, टॉल आहे, इथे टॉल आहे, इज आहे. म्हणजे मी सर 1ला टॉल म्हणू शकतो का? हो सर, 1ला मग टॉल कट करायचं आहे, 1ला टॉल, म्हणजे हे टॉलच्या ठिकाणी असेल मग 1. आता बघा, कोणता शब्द काही नाही आणि बाकी शब्द आपल्याला मित्रांनो काही करायचं नाही. आता इथे फक्त काय उरलं आहे, 3 उरलं आहे ना, आणि एक शब्द कोणता उरला आहे, बॉईज. आणि आपल्याला काय विचारलं आहे, बॉईजला अंक किती असेल. आता बॉईजला सांगा बरं किती अंक असेल, बॉईजला 3 अंक असेल ना, म्हणजे माझं उत्तर काय असेल मग 3. हे बाकीचे मी आता काढत बसणार नाही, मला विचारलं आहे बॉईज, तर बॉईज मला 3 भेटलं आहे, माझं उत्तर आहे 3, आणि ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाला टॅकल करायचं तुम्हाला होतं आहे. सोपा प्रश्न होता, काही प्रश्न अवघड नव्हता, एकदम इझी प्रश्न होता. सर्वच विद्यार्थ्यांना याचं उत्तर आलं असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता हा गणित बघा काय आहे, बघा काय विचारलं याच्यामध्ये आपल्याला, बी डी बरोबर काय विचारलं आहे, वाय डब्ल्यू, तर ए सी बरोबर किती. आता तुम्ही जर मित्रांनो तुम्हाला ABCD जर पाठ असेल तर मी तुम्हाला म्हटलं होतं ABCD अशी लिहा, म्हणजे सर ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि झेड असं लिहा. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे, बी आणि वाय बघा, बी आणि वायची जोडी आहे, बी आणि वायची जोडी आहे यांच्यामध्ये अशी उभी. डी आणि डब्ल्यू, हे बघा डी आणि डब्ल्यूची जोडी आहे. मग ए सोबत कोणती जोडी पाहिजे, हे बघा ए आणि झेडची जोडी आहे ना. सीची कोणती आहे, सी आणि एक्स, म्हणजे मला उत्तर काय पाहिजे, ZX पाहिजे. आहे सर असं ऑप्शनमध्ये ZX? हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे ZX. तर मित्रांनो एकदम सोपं आहे, काहीच नाही, फक्त ही ABCD व्यवस्थित पाठ करा, कोणत्या नंबरला कोणता अंक आहे, आणि या दोघांची बेरीज जर केली तर बेरीज 27 यायला पाहिजे. म्हणजे हे बी आणि वाय 27, सी आणि एक 27, ए आणि झेड 27, डी आणि डब्ल्यू 27, अशी पण त्यांची उत्तरं निघू शकतं. हे फक्त एकदम सोपे प्रश्न आहेत. आणि गणितामध्ये मित्रांनो बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला सोप्यात सोपे प्रश्न देतात, 10-12 प्रश्न अवघड देतात, आणि ते 10-12 प्रश्न तुम्हाला टॅकल व्हायला पाहिजे. बुद्धिमत्ता हा टॉपिक मित्रांनो एकदम सोपा आहे. हा टॉपिक तुमचे स्कोर गेन करायसाठी मदत करतं, म्हणजे स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला मदत होते या विषयाची. तर या विषयाला दुर्लक्ष करू नका. या विषयामध्ये फक्त काही जास्त टॉपिक नाही, मेन टॉपिक जर तुम्ही चांगले जर केले ना तर या विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ठीक आहे, फक्त प्रॅक्टिस व्यवस्थित करा. जर तुमचं हे लॉजिक व्यवस्थित लागलं मित्रांनो
तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात, नाहीतर तुम्हाला इथे मार्क चुकतात बरं का. लॉजिक एकदा लागलं तर लागलं, नाहीतर लॉजिक लागतच नाही शेवटपर्यंत. मग लॉजिक लागतं घरी येऊन, पेपर हॉलमध्ये मग लॉजिकच लागत नाही याचा. असा हा विषय आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. चला आता बघा, आता काय आहे, जर एका सांकेतिक भाषेत, आता हा प्रश्न बघा, हा एक टॉपिकच आहे, सोपा टॉपिक आहे हा पण. जर एका सांकेतिक भाषेत झाडाला रुमाल म्हटले, रुमालाला ज्यूस म्हटले, तर ज्यूसला शेंगा म्हटले, तर त्या सांकेतिक भाषेत फळापासून काय बनवाल, असा प्रश्न आहे. आता या प्रश्नाकडे मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, पहिले हा प्रश्न वाचायचा नाही, कधीच हा प्रश्न वाचायचा नाही. पहिले काय करायचं आहे, मला शेवटचं वाक्य वाचायचं आहे. या प्रश्नामध्ये असा प्रश्न आला तर शेवटचं वाक्य वाचायचं आहे. त्या सांकेतिक भाषेत फळापासून काय बनवाल. आता फळापासून आपण काय बनवतो मित्रांनो, तर फळापासून आपण ज्यूस बनवतो ना. ॲपल म्हणजे फळ आहे, पेरू म्हणजे फळ आहे, केळी म्हणजे फळ आहेत, त्या फळापासून आपण बनवतोय काय, तर ज्यूस बनवतो. मग आपण फळापासून ज्यूस बनवतो, तर ज्यूस याच्यामध्ये आहे ना, तर ज्यूसला काय म्हटलं आहे फक्त हे सांगायचं. बघा, ज्यूसला शेंगा म्हटलं आहे, ज्यूसला काय म्हटलं आहे, शेंगा. म्हणजे फळापासून काय बनवल, तर फळापासून आपण शेंगा बनवा. कुठं, त्या गणितापुरतं बरं का. नाहीतर असं मित्रांनो वाटतं की फळापासून आपण ज्यूस बनवतो, मग सर रुमालाला ज्यूस म्हटले, मग रुमाल उत्तर लिहून टाकतात. मग तसं नाही मित्रांनो. ज्यूसला काय म्हटलं आहे, फळापासून ज्यूस बनवतो ना आपण, तर ज्यूसला काय म्हटलं आहे, तर ज्यूसला शेंगा म्हटलं आहे. तर आपण फळापासून या गणितामध्ये शेंगा बनवतो आपण, आणि याचं उत्तर असेल मग 4 नंबर मित्रांनो. तर हे असे छोटे छोटे प्रश्न असतात आणि छोटे छोटे कन्सेप्ट असतात. एकदा तुम्हाला समजलं ना, मग तुम्ही कधी विसरत नाही. फक्त हेच याच्यासाठीच लागतं मित्रांनो तुम्हाला सराव. PYQ वरती जेवढं तुम्ही सराव करसाल तेवढं तुमचा फायदा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता बघा हा प्रश्न काय आहे मित्रांनो. धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे 5 स्पर्धक होते. राजूच्या पुढे 5 स्पर्धक होते. धावण्याची एक स्पर्धा आहे. किशोर राजूच्या मागे 3रा होता. किशोरचा शेवटून 6वा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते, हा प्रश्न आपल्याला आहे. आता मी बघा इथे लिहा, इथे कोण आहे, राजूवरती सर्व काही खेळ चालू आहे ना. इथे लिहितो मी राजू. इथे बघा, धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे किती स्पर्धक होते सर, तर 5. म्हणजे बघा 1 2 3 4 आणि हे 5. 6वा म्हणजे कोण असेल, तर 6वा सर राजू असेल, बरोबर. 6वा राजू आहे. मग आता बघा, किशोर राजूच्या मागे 3रा आहे. हा किशोर आहे ना राजूच्या मागे, म्हणजे राजूच्या मागे 1ला 2रा आणि हा असेल मग आता कोण, तर हा असेल किशोर. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढे बघा काय म्हटलं अजून, इथे गणित संपलं नाही, पुढे गणित चालतो. किशोर शेवटून 6वा क्रमांक असेल. किशोर कुठून, तर शेवटून. म्हणजे इथे 1ला असेल, इथे 2रा 3रा 4था आणि 5वा आणि हा किशोर 6वा. संपलात. आत्ता गणित संपलं. आता विचारलं शर्यतीत एकूण स्पर्धक किती. मग एकूण अंक मोजून टाका. 1 2 3 4 5, किशोर 6, 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे माझं उत्तर काय असेल मित्रांनो, 14 असेल माझं उत्तर. आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो मित्रांनो, उत्तर क्रमांक तुमचं असेल 3 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो, फक्त काही सोपं नाही, सोपंच आहे या गणितामध्ये. फक्त कसं आहे ते जसं सांगितलं आहे तसंच फक्त गणितामध्ये मांडत जायचं आहे, तुमचं उत्तर निघून जातं. गणित काहीच अवघड नाही, गणित सोपं आहे. त्याची संकल्पना फक्त समजून घ्या. आता याच्यामध्ये संकल्पना समजण्यासारखं आहे. 3रा, राजूच्या मागे 3रा. मग आपण काय म्हणतो, राजू 1ला असेल, हा 2रा असेल, हा 3रा इथे लिहून टाकतो. मग तिथे तुमचं उत्तर 13 निघून जातं आणि ते चुकतं. आणि ऑप्शन बघा कसे आहे, 13 14 15 16 आहे. नियर बाय ऑप्शन आहे. तुमची जर कन्सेप्ट थोडी जर चुकीची असेल ना, तर ऑप्शन तुमचं चुकण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. आणि संकल्पना जर क्लिअर असेल तर ऑप्शन तुमचे चुकत नाहीत. ठीक आहे. चला आता बघा नेक्स्ट उदाहरण बघूया. बघा हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 10 आहे. काय म्हटलं आहे, हा आपल्याला प्रश्न आहे, सदर रचनेत किती स्वरांच्या आधी चिन्ह आहेत. आता मित्रांनो तुम्हाला हे स्वर, आता याच्यामध्ये वापरलं काय काय आहे बघा. याच्यामध्ये स्वर वापरला आहे, याच्यामध्ये व्यंजन वापरलेलं आहे, आणि याच्यामध्ये अंक वापरलेले आहेत, आणि याच्यामध्ये अजून काय वापरलं आहे, तर चिन्ह. आणि आपल्याला काय म्हटलं आहे, स्वराच्या आधी म्हणजे स्वर,
त्याच्या आधी चिन्ह, ही अशी रचना आपल्याला पाहिजे. अशी रचना किती ठिकाणी आहे असा आपल्याला प्रश्न आहे. आता मित्रांनो, तुम्हाला स्वर जर माहिती असेल तर स्वर कोणते कोणते आहेत? आ, इथून स्वर चालू होतात कितीपर्यंत? ए आय ओ औपर्यंत. ठीक आहे. तर हे पूर्ण 14 स्वर आहेत, हे तुम्हाला माहिती आहेत. आता आपलं बघा, स्वरच्या आधी चिन्ह कुठं कुठं आहे. आता इथं बघा स्वर आहे, पण स्वरच्या आधी काहीच नाही. आता याच्यानंतर बघा ई आहे, हा स्वरच आहे, पण स्वरच्या आधी काय आहे? चिन्ह आहे का? नाही. तर काय आहे? हे अंक आहेत. आम्हाला काय पाहिजे सर? आपल्याला चिन्ह पाहिजेत. तर यंत व्यंजन आहे. ई काय आहे? हा दुसरा ई आहे ना. आता दुसऱ्या ईमध्ये काय आहे? तर चिन्ह आहे हे, म्हणजे ही एक जोडी आहे. मग आता काय? ऊ आहे, इथे पण एक जोडी आहे, हॅश हे चिन्ह आहे ना. मग आता किती जोड्या बनतात तसं? 1 आणि 2. मग तसंच आपलं उत्तर क्रमांक असेल आपलं दुसरं. हा प्रश्न मित्रांनो एकदम सोपा होता. 100% विद्यार्थ्यांना हा प्रश्नाचं उत्तर आलं असेल. एखाद्या विद्यार्थ्याला चुकलं असेल त्याची ती सिली मिस्टेक असेल, पण हा प्रश्न कोणाचा चुकू शकत नाही. हा प्रश्न बोनस मार्क आहे तुमच्यासाठी किंवा सर्वच विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा, भारताचं बघा पहिल्या नंबरचा जो आहे त्याला दुसऱ्याशी जोडा आणि तिसऱ्याचं चौथ्या नंबर याची. म्हणजे पहिल्या नंबरला जो आहे त्याचा दुसऱ्या नंबरशी जो संबंध असेल तसंच तिसऱ्या शब्दाचा चौथ्या शब्दाची संबंध असायला पाहिजे. आता भारताचं काय आहे? रुपया. रुपया काय आहे? तर चलन आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी ॲटलिस्ट 50 देशाचं चलन तरी तुम्ही पाठ ठेवा. 50 नसेल तर 30 तरी ठेवा. म्हणजे आपल्या देशाचं जे शेजारील देश आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, चीन आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे, दीव दमण आपलं हे आहे, अफगाणिस्तान आहे. तशा आपल्या आजूबाजूच्या 30 ते 35 ते 40पर्यंत देशाचं चलन तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कसाही प्रश्न आला तर तो प्रश्न टॅकल करता येईल. आता बघा, भारताचा रुपया आहे तर जपानचं कोणतं चलन आहे हे आपल्याला विचारलं. आता आपल्याला माहीत आहे डॉलर कोणाचा आहे? तर अमेरिकेचा आहे. मग जपानचं चलन कोणतं आहे मित्रांनो? तर जपानचं चलन आहे एन. आता हे रुबल कोणाचं आहे आणि हे पाऊंड कोणाचं आहे हे तुम्ही मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा की रुबल कोणासाठी आहे आणि पाऊंड कोणत्या देशाचं चलन आहे आणि रुबल कोणत्या देशाचं चलन आहे ते. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल जपानचं आहे एन. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता हा प्रश्न बघा, प्रश्न काय विचारला आपल्याला. हा प्रश्न एकदम मजेशीर आहे, सोपा प्रश्न आहे, काही एवढा अवघड प्रश्न नाही. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 3 शब्दांनी प्रश्नातील आकृती दर्शविता येते. म्हणजे आता हा प्रश्न काय आहे? हा मोठा वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये लहान वर्तुळ आणि त्याच्यामध्ये लहान वर्तुळ असं आहे ना. मग आता मला सांगा, आता याच्यामध्ये भारत आहे, महाराष्ट्र आहे, मुंबई आहे. भारत, अमेरिका आणि जपान आहे. वही, पुस्तक, पेन आहे. शाळा, प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन हे आहे, दुसरं हे, तिसरं हे आणि चौथं हे आहे. मग आता मला सांगा, भारत आहे, हा पहिला वर्तुळ आपण त्याला भारत म्हणू शकतो. 2 नंबरला महाराष्ट्र आहे. आता भारतामध्येच महाराष्ट्र आहे ना. आता भारतामध्ये 28 राज्य आहे, 8 केंद्रशासित प्रदेश आहे, त्याच्यापैकी एक महाराष्ट्र आहे ना, म्हणजे भारतामध्येच महाराष्ट्र येईल. हो सर. आता महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, मग ह्या महाराष्ट्राच्या गोलमध्येच मुंबई हा गोल दाखवत आहे ना आपल्याला. म्हणजे पहिले भारत आहे, भारताच्या गोलमध्येच म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र आहे ना. म्हणजे समजा हे सपोज हा भारत देश आहे, हा भारत देश आहे ना आपला, तर याच्यामध्येच आपला हा महाराष्ट्र आहे. बरोबर. हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्येच इथं मुंबई आहे, म्हणजे एकात एकच आहे ना. म्हणजे हा गोल थ्रू तुम्हाला समजा, हा मोठा गोल भारत आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मग त्याच्यामध्ये मुंबई. हा बघा, मी तुम्हाला एक रँडमली नकाशा पण काढून दिला आहे. हा भारताचा नकाशा आहे, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि मुंबई इथं या कोपऱ्यामध्ये आहे, अरबी समुद्राच्या काठी. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो? उत्तर असेल आपलं 1 नंबर. आता भारत, अमेरिका, जपान जर म्हटलं, हे देश वेगवेगळे आहे, मग कसं चिन्ह पाहिजे? हा भारत पाहिजे, अमेरिका पाहिजे आणि हे जपान पाहिजे. आणि जगाचं म्हटलं असतं तर जगाच्या मध्ये ते 3 आहेत. ठीक आहे. वही पुस्तक त्यांचं बी तसंच झालं असतं. आता वही पुस्तकचं कसं झालं असतं? वही पुस्तक आणि पेन आहे, हे पण वेगवेगळं. मग आपलं उत्तर काय असेल? भारत, महाराष्ट्र आणि मुंबई हे 3 एकात एक आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल तर या प्रकारे उत्तर तुमचं काय आहे मित्रांनो? 1 नंबरचं तुमचं उत्तर असेल.
आणि याच्यावर मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे बरं का. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करसाल ना बुद्धिमत्तेवरती तेवढं तुमचं हे परफेक्शन होत जातं. बुद्धिमत्ता हा सोपा विषय आहे, पण या विषयाला फक्त तुम्हाला समजून घ्यावं लागतं. एकदा विषय तुम्हाला समजला की गणित मग तुम्हाला हा सोपा विषय वाटतो बरं का. नाहीतर या विषयात मार्क घेणं अवघड जातं बरं का. तुम्हाला जरी वाटत असेल की सोपं आहे, पण सोप्या मार्क चुकतात. पण मग आता बघा, हा बघा काय आहे, नातेसंबंधावरती प्रश्न आहे. याच्यात आपल्याला प्रश्न काय म्हटलं आहे, ही स्त्री ब या स्त्रीस म्हणाली. कोण म्हणते कोणाला हे लक्षात घ्यायचं आहे. ही स्त्री म्हणते ब या स्त्रीस की तू माझ्या, कोण म्हणते, स्त्री म्हणते ब स्त्रीला की तू माझ्या सुनेची मुलगी आहे. तर चा नवरा बचा कोण लागत असेल. आता जर ही म्हणते बला की तू माझ्या सुनेची मुलगी असेल, म्हणजे बची आजी असेल. ओके ना, म्हणजे बची आजी असेल, म्हणजे ची नात असेल बरोबर. मग आता जर आजी लागत असेल बची, तर मग चा नवरा कोण लागत असेल, आजोबा लागत असेल. तर हो सर, मग याचं काय उत्तर असेल, त्याचं उत्तर असेल मग चा नवरा बचा कोण लागतो, तर चा नवरा बचा लागत असेल मग आजोबा. ठीक आहे, एवढं सोपं. आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय सांगतो, याची ट्रिक सरळ सांगतो की सरळ काय करायचं आहे, कोण म्हणतं आहे कोणाला, तर जो म्हणतं आहे तिथं आपण स्वतः ठेवायचं आहे आणि स्वतः आपले नाते लावायचे आहे. जर तुम्ही आपले स्वतः नाते लावलं ना तर सरळ ट्रिक लागते. नाहीतर तुम्ही जर त्याच्या प्रश्नासारखेच जर चालले ना तर मग प्रश्न तुम्हाला फिरून टाकतात. तुम्ही डायरेक्ट स्वतः तिथं प्रेझेंट व्हायचं, हा मी, मग ते, मग तुमचं लॉजिक तिथं क्लिअर काम करत आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. हा प्रश्न बघा. आता या प्रश्नाला आपण मित्रांनो 2 प्रकारे सॉल्व करू शकतो. ते कसं मित्रांनो, आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना पर्यंत शेअर करा. जसं या विद्यार्थ्याचा फायदा तुम्हाला होत आहे तसं तुमच्या मित्रांना पण होईल. ठीक आहे, चला हा गणित बघूया आपण. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं, अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे. आता या गणितामध्ये काय करायचं मित्रांनो, पहिले आणि अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे, सुयश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे, तर त्या तिघांमधील सर्वात लहान कोण. आता या गणितामध्ये काय करा मित्रांनो, असा गणित आला तर पहिलं आपण काय करायचं आहे, शेवटचं वाक्य वाचायचं आहे. आणि बुद्धिमत्तेमध्ये कधी पण मित्रांनो पहिले शेवटचं वाक्य वाचा. गणित कधी उलटं सॉल्व करत जायचं आहे. पहिले शेवटचं वाक्य, प्रश्न काय विचारलं, त्या तिघांमधील सर्वात लहान कोण असा प्रश्न आपल्याला विचारला आहे, कोण लहान. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, पहिले तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे. मी तुम्हाला 2 प्रकारे हे सॉल्व करून सांगतो. अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे, मग आता हे अक्षय पहिले झाला, त्याच्यानंतर लहान कोण आहे, मग अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे ना, मग हा काय आहे झाला सुयश. मग सुयश लहान आहे, मग आता अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे, तर मग अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे, पण सुयशचं अजून काही नाही, म्हणजे याचा आपण सांगू शकत नाही. आता तो सुयशपेक्षा लहान आहे की काय, आता सुयश प्रकाशपेक्षा मोठा आहे, सुयश प्रकाशपेक्षा मोठा आहे, म्हणजे इथे आपला प्रकाश येईल. मग आता इथे जर प्रकाश आला तर आता बस झालं, गणितच संपलं. आता खाली तिघांमध्ये लहान कोण, तर तिघांमध्ये लहान कोण आहे, मग तर तिघांमध्ये लहान प्रकाश आहे. आपलं उत्तर असेल 3 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. आणि आता बघा, जर तुम्हाला हे काहीच लिहायचं नसेल, तिथले ते जर प्रश्न सॉल्व करायचा असेल तर बघा कसं करू शकता तुम्ही. या प्रश्नाला आपल्याला काय विचारलं आहे, तिघांमध्ये सर्वात लहान कोण आहे, लहान आपल्याला विचारलं आहे. मग आपण काय, अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे, म्हणजे उत्तरामध्ये अक्षय तर नाही पाहिजे ना, अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे ना, म्हणजे अक्षय माझं कॅन्सल होऊन जाईल. आता अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे तर होऊ शकतं. मग आता सुयश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे, सुयश काय आहे, प्रकाशपेक्षा मोठा आहे ना, म्हणजे सुयश मला उत्तरामध्ये नाही पाहिजे. मग आता तिघांमध्ये 3च आहेत ना, तर मग राहिले काय, तर प्रकाश राहिले. उत्तर तुमचं रेडी आहे 3 नंबर. म्हणजे तुम्हाला काही लिहायचीच गरज नाही, फक्त काय विचारलं ते तुम्हाला. जर याच्यामध्ये मोठा प्रश्न विचारला असता तर आपण काय केलं असतं, सुयश कॅन्सल केलं असतं, त्याच्यापेक्षा तर प्रकाश कॅन्सल केला असता, अक्षय आपल्याला भेटला असता. ठीक आहे, म्हणजे तिथले इथे प्रश्न तुम्हाला सॉल्व झाला असता. ठीक आहे, काही अवघड प्रश्न नाही, सोपा प्रश्न आहे, फक्त व्यवस्थित सॉल्व करा. ठीक आहे, आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, आता प्रश्नामध्ये म्हटलं आहे गुणाकारच्या ठिकाणी गुणाकाराला
अधिक म्हटलं, भागाकाराला वजा म्हटलं, वजाला गुणाकार म्हटलं आणि अधिकला भागाकार म्हटलं. मग आता काय करायचं, याला सॉल्व करायचं आहे. गणितामध्ये जे इथं असं म्हटलं, आता गुणाकार आहे ना, बघा 6 इथं गुणाकार आहे तर आपण काय ठेवणार, अधिक ठेवणार, अधिक 5. वजा आहे, हा वजा आहे तर वजा ठिकाणी गुणिला 14. मग काय आहे, अधिक आहे, अधिकच्या ठिकाणी काय मग भागीला, भागीला किती आहे 7. मग इथे भागीला आहे, भागीचं काय आहे मग वजा, हे वजा 8. मग आता हे गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे फक्त. जे उत्तर येईल ते आपलं. आता बोडमॉसच्या नियमानुसार गणित सॉल्व करून टाका. पहिले काय सॉल्व करणार सर, आपण भागाकार सॉल्व करणार. 5 गुणिला 7 दुनी, हे दुनी आणि हे काय असेल 8. आता काय करणार आपण सर, गुणाकार 6 अधिक 5 दुनी सर 10 वजा 8. आता काय सॉल्व करणार सर, अधिक अधिक सॉल्व करणार. 10 आणि 6 किती सर 16. 16मधून 8 गेले, किती राहील सर 8. 8 असेल आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3मध्ये असेल उत्तर. एवढं सोपं आहे. हे तर आपलं बोर्डमॉसच्या नियमानुसार बेसिकमधला प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, काही अवघड प्रश्न नाही आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक आपला 3रा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता हा प्रश्न बघा. एका व्यासपीठावर एकूण 18 वक्ते होते. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळवला तर एकूण किती हस्तांदोलने होतील. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, एका व्यासपीठावर एकूण किती वक्ते होते तर 18 होते आणि प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळवला तर काय करायचं मित्रांनो, जेवढे वक्ते होते 18 गुणिला करायचा आहे 17. आता सर का बरं 17 करायचं आहे, कारण 18 व्यक्तीमध्ये जो हात मिळवणारा आहे तो पण असेल ना त्याच्यामध्ये. तो स्वतःशी तर स्वतः हात मिळवू शकत नाही, म्हणून तो एक कमी करायचा आहे. 18 गुणिला करायचा आहे 17 आणि भागीला करायचा आहे फक्त 2. आता फक्त याला कटछाट करायचं आहे. बे एक बे, बे नम 18 आणि 17 नम सर 153. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 153. तर एकूण किती हस्तांदोलने होतील, 153 हस्तांदोलने होतील सर. ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो फक्त नियम लक्षात ठेवा. 18 जेवढे वक्ते असेल त्याच्यापेक्षा कमी करायचं आहे, म्हणजे गुणीला ते करायचं आहे आणि भागीला 2 करायचं आहे. बस संपलं उत्तर तुमचं. एवढं जर तुमचं लक्षात असेल तर उत्तर तुम्हाला येऊन जाते. चला ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता हा प्रश्न बघा काय विचारला आपल्याला. आता बघा, आणि मित्रांनो तुम्हाला एक नेहमी लक्षात सांगतो मी तुम्हाला की व्हिडिओच्या शेवटी चांगले प्रश्न असतात, डिफिकल्ट प्रश्न असतात. पहिले सोपे प्रश्न देतात पेपरमध्ये, कधी पण पहिले सोपे प्रश्न असतात, नंतर अवघड प्रश्न असतात. तसंच व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला शेवटी जे प्रश्न असतात 4-5 प्रश्न किंवा 2-3 प्रश्न, ते प्रश्न ॲडव्हान्स लेवलचे असतात, ट्रिकी असतात. तर म्हणून तुम्हाला सांगतो कधी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. ठीक आहे, आता बघा 26 जानेवारी 2001 रोजी काय होता, मंगळवार होता. तर 26 जानेवारी 2023 म्हणजे 26 जानेवारी 2001 कोणता वार होता सर, तर मंगळवार होता. मग काय विचारलं आहे, 26 जानेवारीच विचारलं आहे. 2013 कोणता वार असेल. मग आता आपल्याला सरळ दिवसाचं सेम आहे, महिना पण सेम आहे, फक्त आपल्याला काय आहे वर्षाचं करायचं. सोपा प्रश्न आहे. कधी कधी तुम्हाला मित्रांनो दिवसाचं विचारतात ते प्रश्न अवघड असतात. इथं वर्षाचं विचारलं आहे, सोपं आहे. आता कोणता होता तर 2001 मंगळवार होता ना. मग आता तिथून आता फक्त काय करायचं आहे, 2013मधून 2001 वजा करायचं आहे. किती उरतात सर, तर 12 उरतात ना. 12ला 7ने भागायचं आहे. 7 एक 7 उरतात किती सर, 5 बाकी राहतात ना. मग मंगळवारून पुढे 5 दिवस जायचं आहे, म्हणजे हे 5 आपल्याला ठेवायचं आहे. आता हे आपलं फायनल उत्तर नाही. आता याच्यामध्ये एक लीप वर्षाची पण कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. लीप वर्षाचा कन्सेप्ट म्हणजे काय, शेवटच्या 2 जर ज्या वर्षाला 4ने भाग जात असेल तर तो वर्ष काय असतो, लीप वर्ष असतो. आता 2001 ते 2013मध्ये किती लीप वर्ष हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे 2001 2004 हे एक लीप वर्ष आहे, 2008 हे एक लीप वर्ष आहे, 2012 हे एक लीप वर्ष आहे. म्हणजे अजून याच्यामध्ये हे 3 लीप वर्ष आहे ना, मग याच्यामध्ये अजून आपल्याला 3 ॲड करावं लागेल. 5 आणि 3 सर हे 8. आता 8ला आपल्याला 7ने भागावं लागेल. 7 एक 7 राहील, 1 बाकी उरेल. म्हणजे आता मंगळवारपासून 1 दिवस पुढे जाईल. मंगळवार आणि 1 दिवस पुढे कोणता सर, तर तो सर असेल बुधवार.
म्हणजे बुधवार असेल आपलं उत्तर. म्हणजे 26 जानेवारी 2013 कोणता वार असेल असं विचारलं आहे ना आपल्याला, तर तो असेल बुधवार. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काही अवघड नाही, गणित सोपं आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आणि जर तुम्हाला समजलं नसेल मित्रांनो तर काही काळजी करू नका, मी फ्री यूट्यूबवरती ती बुद्धिमत्ताचे पूर्ण PYQची सिरीज घेऊन येतो आहे. फक्त 10-15 दिवस मला द्या. त्या 10-15 दिवसामध्ये PYQ फ्री बॅच मी याच्यामध्ये घेणार आहे. आता बघा हा प्रश्न बघा काय म्हटलं आहे आपल्याला. 12:24 म्हणजे 12:24 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशांचा असेल असा आपल्याला प्रश्न आहे. मग आपण काय करायचं आहे, एक घड्याळ काढायची आहे. ही सर घड्याळ आहे. चला ही घड्याळ काढली. आता याच्यामध्ये आहे बघा, इथं 12 असेल, हे 3, 6 आणि हे असेल 9. आणि इथे आपल्याला काय आहे, हे प्रश्न आहे. आत्ता सरळ सरळ बघा, आता त्याची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो आहे. कन्सेप्ट बघा. आता आपल्याला काय विचारलं आहे, तास काटा कुठं असेल सर, हा मिनिट काटा पहिले बघा. मिनिट काटा असेल हा 5 वरती, म्हणजे 25 वाजले. आता 24 वाजले ना, 24च्या थोडं इकडे असेल तो. ठीक आहे. आत्ता हा तास काटा कुठं असेल, मग तास काटा पण थोडा पुढे असेल ना, बरोबर. मग आत्ता बघा 1पासून हे 12पासून ते 1पर्यंत किती आहे सर, तर 30. मग हे 30 आहे. मग 30, 1, 2, 3, 4 आणि 5 आहे. 5 झाले ना. पण हा 5च्या थोडा इकडे आहे, म्हणजे किती होती सर, तर 5ने आपण याला गुणलं तर किती होतात सर, 150. पण आपल्याला म्हटलं आहे काय, तर आपल्याला म्हटलं आहे 24 म्हटलं आहे ना, 24. मग आता बघा याच्यामध्ये पण हे डॉट असतात. 1, 2, 3, 4 म्हणजे इथून 1, 2, 3, 4 आणि 5. याच्यामध्ये 30ला जर आपण ह्या 30ला जर आपण 5ने जर आपण भागलं तर 5 सख, म्हणजे याच्यामध्ये एकामध्ये निघतं आहे 6. म्हणजे याच्यातून आपल्याला काय करावं लागेल, याच्यातून आपल्याला 6 वजा करावं लागेल. म्हणजे किती होईल सर, 144. आता 144 आहे ना, 144 हे जे मिनटं आहेत, ह्या 24 मिनटातून अर्धे मिनटं वजा करायचे, म्हणजे हे 12 मिनटं वजा करायचे. आता 4मधून 2 गेले सर 2, 4मधून 1 गेला सर 3 आणि 1 म्हणजे 132 अंश तयार होतील सर 12:24 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 132 अंशांचा कोण तयार होईल सर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 आहे. फक्त लक्षात ठेवायचं 24 म्हणजे हे पूर्ण 25 नाही. विद्यार्थी काय करतात, 12पासून ते 25पर्यंत करतात डायरेक्ट 150 आणि 150मधून 12 वजात करतात. तर तसं आपलं उत्तर येत नाही. इथे 24 म्हटलं आहे, मग 24 अजून 6 त्याच्यामध्ये कमी असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता हा प्रश्न बघा, 3 नाणी वर फेकली असता जास्तीत जास्त 2 छापा पडण्याची संभाव्यता किती. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे हा शब्द आला तर आपण काय म्हणजे मसावी असेल ना, म्हणजे 1. ठीक आहे. आता 3 नाणी आहे, त्याची कन्सेप्ट बघा. याचं टोटल किती होतील, तर टोटल आउटकम आहे 8 आणि इथं आपल्याला दिलेलं आहे 8च आहे. म्हणजे 3 नाणी असेल तर हे 2 वरती 3 असा तयार होतो. म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे हे 3 नाणी झाले. म्हणजे किती झालं आहे, 8 झालं आहे ना. हे 8 म्हणजे 8 आणि जास्त एक हेड असायलाच पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर असेल मित्रांनो 708. आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर. ते कसं सर हे सांगा. आता कसं मित्रांनो हे बघा. आता बघा केस यांची कशी बनते. एक वेळेसच हे तिघं टेल पडतील, बाकी ठिकाणी हेड एक कोणता तरी असेलच. आता समजा सपोज बघा आता कसं, आता तिन्ही टेल पडले. आता 2 टेल पडतील, 1 हेड पडेल. तिसरा काय पडेल, आता हा हेड पडेल, हा टेल पडेल. आता काय पडेल, हा पहिला हेड पडेल, दुसरा काय पडेल, टेल पडेल. म्हणजे हे असं पहिलं झालं 4. आता तिसऱ्या ठिकाणी काय पडेल, हा एच हेड, हा हेड. मग आता काय पडेल, हा एच पडेल, हा टेल पडेल. मग आता काय पडेल,
हा हेड पडेल, हा टेल पडेल. मग आता काय पडेल सर, हा टेल पडेल, हा एच आणि हा एच पडेल. याच्या व्यतिरिक्त कोणती कंडिशन होत नाही. आणि आपल्याला काय म्हटलं आहे, जास्तीत जास्त एक तरी वेळेस, जास्तीत जास्त म्हणजे मसावी आहे म्हणजे कोणता तरी एक 2 छापा हेड पडण्याची संभाव्यता किती. बघा इथं एक हेड दिसतोय, हेड आहे, हेड आहे, हेड आहे, हेड आहे, हेड आहे. फक्त हा एकच असा आहे की याच्यामध्ये सर्व टेल आहेत, हेड नाही आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल, 7/8 असेल आपलं उत्तर. म्हणजे 7 ठिकाणी हेड पडणारच आहे. बाकी एकच कंडिशन अशी असेल की तिथे फक्त टेल पडतील. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये बघा काय विचारलं आपल्याला. आता बघा काय आहे, 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून काढलेला पत्ता गुलाम असण्याची संभाव्यता किती. आता इथे म्हटलं मित्रांनो, पत्ते पूर्ण किती असतात तर 52 असतात सर, 52. आणि त्याच्यामध्ये काही कंडिशन असतात. प्रत्येक एक 13-13चे प्रश्न असतात. हे 13-13चे 4 असतात, 13-13चे म्हणजे गुलाम काय काय असतात ते. मग त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे गुलाम असण्याचे किती असतात. तर एका याच्यामध्ये 4-4 असतात. मग इथे काय असेल, गुलाम 4 असेल, हे 4 लिहून टाकायचं आहे आणि याला फक्त भागायचं आहे. 4-1 4 सर आणि 4-1 4 आणि 4-3 12 सर. म्हणजे आपलं पूर्ण टोटल संभाव्यता किती असेल, 1/13 असण्याची संभाव्यता असेल. काय असण्याची तर गुलाम असण्याची संभाव्यता एवढी असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 1/13. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. ज्या वेळेस संभाव्यता हा चॅप्टर मी तुम्हाला घेईन तर त्या चॅप्टरमध्ये हे दोन्ही गणितं व्यवस्थित डिटेलमध्ये मी ते तुम्हाला दिलं कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करेल. ठीक आहे. चला इथे आपल्याला एवढा वेळ नाही. इथे आपण काय करतो आहे, प्रश्नपत्रिका ॲनालिसिस बघतो आहे. फक्त इथे याचं उत्तर कसं शॉर्टमध्ये काढायचं होतं ते आपण फक्त बघतो आहे. याची कन्सेप्ट जर बघत गेलो आपण मित्रांनो तर एका प्रश्नावरतीच आपल्याला अर्धा तास जातो आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे जास्ती कन्सेप्ट बघत नाही आहे. फक्त आपण प्रश्न कसे काढायचे होते त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला ट्रिक देण्याचा प्रयत्न करतो आहे मी, कमीत कमी वेळेत कसं सॉल्व करायला पाहिजे होतं. ठीक आहे. चला आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये सांगा मित्रांनो काय म्हटलं आहे. आता याचं उत्तर काय असू शकतं. आणि मित्रांनो एक अजून तुम्हाला सांगतो मी, जर तुम्हाला हे काहीच माहिती नसेल आणि काहीच लॉजिक जर लागत नसेल प्रश्नामध्ये तर काय करायचं आहे, उत्तरावरती जायचं आहे. उत्तरामध्ये नियर बाय उत्तर कोणतं आहे तर नियर बाय सर H52 आहे आणि H50 आहे. मग आता एन आणि जी कॅन्सल होऊन जाईल. नाहीतर मग काय करा तुम्ही 52 आहे या दोघांमध्ये एक तर खेळा, या दोघांमध्ये एक तर खेळा, नाहीतर या दोघांमध्ये एक तर खेळा. म्हणजे तुमचं उत्तर अशा प्रकारे तुम्ही एलिमिनेशन करू शकता. म्हणजे तुम्ही जर आता समजा 50 घेतलं तर हा ऑप्शन नसेल, हा ऑप्शन नसेल, म्हणजे या दोघातून कोणता तरी तुम्ही टिक करा. जर तुम्ही समजा एचवरती क्लिक करता हा नसेल, हा नसेल, याच्या दोघातून कोणता तरी क्लिक करा. जर तुम्हाला समजा 52वरती कॅन्सल करा, हा कॅन्सल करा, हा कॅन्सल करा, या दोघातून कोणता तरी एक तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. पण कधी हे कधी सांगतोय मी तर ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये काहीच लॉजिक लागत नसेल त्यावेळेस. आणि प्रश्नामध्ये जर लॉजिक लागेल तर कशाला हे करायची गरज नाही. ज्यावेळेस प्रश्नामध्ये काही लॉजिक लागत नाही त्यावेळेस हे लॉजिक वापरायचं आहे, हे तुम्हाला म्हणतोय मी, पहिले नाही. आता बघा यम म्हणजे काय आहे सर तर 25, यल म्हणजे काय आहे सर तर 28, के म्हणजे सर 32, जे म्हणजे सर 37 आणि आय म्हणजे सर 43. काही आहे मित्रांनो. यम किती नंबरला आहे मित्रांनो तर 13चं. आता यल कितीला आहे मित्रांनो तर 12. म्हणजे इथं 25 आहे, इथं किती आहे 28. मग आता के कितीला आहे मित्रांनो तर 11ला किती आहे मित्रांनो तर 32. आता हे मित्रांनो हे मला दिसतंय की यमपासून यम 13, यल 12, मग 11, मग 10 आणि मग 9, म्हणजे हे उलट होतं आहे. पण हे अंक कसे होत आहे मित्रांनो. आता बघा जे कितीला आहे 10ला आहे आणि होतं आहे काय तर 37, आय कितीला आहे 9ला आहे आणि होतं आहे काय 43. म्हणजे मित्रांनो आता यम, यल, के, जे, आय आणि 8 नंबरला काय मित्रांनो तर 8 नंबरला मला इथे एच पाहिजे. एच पाहिजे तर मला हा कॅन्सल आणि हा कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे एच दोन ठिकाणी एक तर 52 असेल नंतर 50 असेल. म्हणजे एचवरनं उत्तर निघालं नाही. आता अंकामध्ये काय लॉजिक झालं आहे ते पण आपल्याला कन्सेप्ट करणं गरजेचं आहे. आता बघा 13चं 25 झालं आहे, 12चं 28 झालं आहे, म्हणजे वाढलं आहे, इथे नाही. मग याला असं आहे का सर. मग याच्यामध्ये फरक सर 3चा आहे आणि अजून पुढे याच्यामध्ये फरक सर हे 4चा आहे, याच्यामध्ये फरक सर
हे 5चा आहे, याच्यामध्ये फरक सर 6चा आहे. मग याच्यामध्ये फरक किती असेल बघा, 3 4 5 6. मग याच्यामध्ये फरक सर 7चा असायलाच पाहिजे. मग याच्याबरोबर किती असायला पाहिजे? मग इथं 43 आहे ना, 43 मध्ये 7 टाका म्हणजे किती होईल सर? तर 43 मध्ये 7 तर 50 होईल मित्रांनो. म्हणजे एच बरोबर किती पाहिजे मला? 50 हे माझं उत्तर असेल. आहे तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे मित्रांनो, एच बरोबर 50 हे असेल माझं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकला असता. गणित काही अवघड नाही, फक्त गणिताची ट्रिक समजून घ्या. एकदा ट्रिक कळाली तर गणित सोपं आहे, काही अवघड नाही. चल ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, मित्रांनो, हा प्रश्न काय आहे? मी ATM मधून 500 रुपयाच्या काही नोटा काढल्या. कितीच्या नोटा काढल्या? तर 500 रुपयाच्या काढल्या. नोटाचे क्रमांक अनुक्रमे हे होते, असे होते. तर ATM मधून किती पैसे काढले? कोण? तर मी. आता मला सांगा मित्रांनो, इथं काय आहे? हे 52 15 हे 76 आहे आणि हे काय आहे सर? हे 52 15 91. आता मला सांगा मित्रांनो, आता काही विद्यार्थी काय करणार? हे पूर्णांची वजाबाकी करणार. आता मला सांगा मित्रांनो, हे 52 कॅन्सल होऊन जाईल, हे 15 कॅन्सल होऊन जाईल. होऊ शकते का? होऊ शकते सर. मग आता 91 मधून 76 वजा करायचे. 91 मधून 76 वजा शकतो. मग सर 1 मधून तर 6 जात नाही, 11 मधून 6 गेले सर, तर हे 5, हे 1 परत 9 मधून सर 8 गेले तर 1. आता 15 आहे ना, तर काय करावं लागेल? 15 मध्ये मला 1 अजून परत ॲड करावं लागेल, म्हणजे किती होईल? 16. तर आता का सर 16? तर जे अंक आहेत ना, हे दुप्पट येतात 16. फक्त 1 अधिक करायचं आहे आणि 16. या 16ला आपण नोटा 500च्या आहेत ना, मग त्यावेळेस समजते ना किती रुपये होतील आपल्याकडे. तर 2 शून्य, 5 6 सर 30, 30 शून्य हातच्याला 3, 5 1 5, 5 आणि 3 सर तर 8. मग आपल्याकडे एकूण रुपये किती आहे मित्रांनो? तर रुपये आपल्याकडे 8,000 रुपये. हे फक्त याची वजाबाकी करायची आहे आणि याच्यामध्ये 1 ॲड करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला 7.5 पण उत्तर आहे, 7,500. पण आपलं उत्तर काय मित्रांनो? आपलं उत्तर आहे 8,000. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकला असता. आणि असे प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2024मध्ये बुद्धिमत्तेवरती आलेले प्रश्न होते. अमरावती ग्रामीण पोलीस भरती त्याच्यावरती आपण जे गणिताचं विश्लेषण आहे ते पण अपलोड केलेलं आहे. त्याच्यावरती गणित कसे प्रश्न विचारले होते ते पण व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर ते पण व्हिडिओ बघून घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना शेअर करा. ठीक आहे, चला इथेच आपण थांबूया. याच्यावरती आपण 22 प्रश्न बघितलेले आहेत. 22 प्रश्न कसे आले होते, कसे सॉल्व्ह करायचे आहे आणि कमी वेळेत कसं कमीत कमी वेळेत आपण त्याच्यावर सॉल्व्ह करू शकतो हे तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू करून दिलं आहे. ठीक आहे, चला थांबूया इथेच.